आता बघूयात पाऊस पाण्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। राज्यातील मोठी धरणं 2018 नंतर प्रथमच 100% भरली। जलसंपदा विभागाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत माहिती। खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं भरली। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 93.49%वर। मुसळच्या हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला। सध्या धरणातून 28,046 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू। वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसात जोरदार पाऊस। हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान। पीक विमा कंपनीकडून सर्व्हे सुरू। अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीमधील भवरवाडीत शेतकऱ्यांकडून फवारणीची लगबग। नंदुरबार जिल्ह्यात 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी। जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरले। मिरची कापूस पिकांना मोठा फटका। गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे अहमदनगर जिल्हा टँकर मुक्त। काही दिवसांसाठीची पाण्याची समस्या मिटली। पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे भेडे पुलावरील वाहतूक बंद।